ठिकाणी आलो तर फोटो काढून घ्यायचं ना. खाली आहे खाली आहे तुम्ही वर गेला लवकर या लवकर या रा पटापट इकडे बघा इकडे बघा इकडे बघा. ओके हा याची माहिती आहे का 2 मिनिटं. भगवान बुद्ध जवा इथं पावानगरी एक पावानगरीमध्ये एका चिंदक लवालाना भगवान बुद्धासाठी याच्या नका बसू खाली बसा खाली नका बसू खाली बसा. पावानगरीमध्ये भगवान बुद्धाच्या संघाला देवदत्ताने संपूर्ण मारून टाकण्याचा विचार केला आणि एका चिंदक लवारला सुपारी दिली होती. चिंदका तुझ्यासाठी भगवान बुद्धाच्या पूर्ण संघाला आज भोजन दान ठेव त्याचा खर्च मी करा. तर तो लवार तयार झाला आणि त्याला जंगलातला शुक्रजंतू नावाचा कंद आणला होता आणि तो कंद विषारी होता. जेव्हा भगवान बुद्धाचा संघ त्या पावानगरीमध्ये गेला आणि भोजनासाठी बसला आणि भोजनासाठी बसेल असताना भगवंताने थोडे ध्यान साधनात बघितलं डोळे लावून हे विषारी भोजन. त्यावेळेस भगवान बुद्ध त्या चिंदकाला म्हणाला, चिंदका तू मला आमंत्रित केलंय माझ्या संघाला नाही. हे भोजन मी एकटाच करणार आहे कारण हे भोजन ही भाजी खूप सुंदर झाली ही मला पुरणार नाही म्हणून माझ्या संघाला तू देऊ नकोस. हे तर तू मला आमंत्रित केलंय फक्त मीच भोजन करणार. आणि भगवंताला माहित होतं ते शकतो म्हणून. आणि ज्या वेळेस त्यांनी ते भोजन घेतलं प्राशन केलं त्याला अतिसाराचा त्रास सुरू झाला आणि त्या पाहून ते वैशेकीत आले आणि वैशेकीतल्या त्या राजाला ती हिस्ट्री सांगितली. तर भगवान बुद्धांनी त्याला वाईट नाही म्हणलं. त्यांनी त्याचं कर्म केलं त्याची चूक नव्हती असं भगवंतानं सांगितलं. जर अजातशत्रूला जर माहीत झालं असतं तर अजातशत्रूने त्याला कत्तल केली असती मारलं असतं कारण ते प्राणी हत्या भगवान बुद्धाला मान्य नव्हती. म्हणून त्या वैशाली नगरीमध्ये मोठं धम्मपरिषद घेतलं. राजे महाराजे लोक आले आणि तिथून 3 आठवडे त्या गावात राहिले वैशाखी नगरीमध्ये. जर तुम्ही शेवटचा अशोक स्तंभाने बांधलेलं अशोक सम्राटांचे जे स्तूप आहे तिथं मोठा कार्यक्रम झाला आणि शेवटचं त्यांच्या तोंडून एक वाक्य निघालं, आता माझा अंतिम काळ जवळ आलाय. येणाऱ्या वैशाखी पौर्णिमेला आजपासून 3 महिन्यांना माझं निर्वाण प्राप्त होणार आहे. अजातशत्रूला सांगितलं होतं तिथल्या राजे महाराजा लोकांना सांगितलं होतं आणि तिसऱ्या आठवड्यामधून तिथून ते निघाले. भगवंताची तब्येत ढासळत चालली होती. अतिसाराचा आजार जास्त वाढत चालला होता आणि भगवान बुद्ध क्षीण झाले होते. चालत चालत जवळजवळ आपण 150-200 किलोमीटर आलो असं. त्यावेळेस ते राजे महाराजे लोक रथामध्ये घेऊन इथपर्यंत आले होते आणि इथपर्यंत आल्याच्या नंतर त्या वडाच्या झाडाखाली बसले आणि हस्तमुखामध्ये म्हणले, भगवान बुद्ध राजे साहेब तुम्ही किती दिवस माझ्या मागे येणार. माझा शेवटचा अंतिम काळ जवळ येतोय. तर या ठिकाणी भगवान बुद्धाने इथं त्रिनंगम संघ 3 नद्याचा संगम आहे. ज्यावेळेस ते कपिलवस्तूहून आले त्यावेळेस इथंच त्यांनी केस ओपन केले होते म्हणून या स्तूपाला केसरी स्तूप म्हणतात. आणि शेवट पण या ठिकाणी अजातशत्रूच्या हातामध्ये स्वतःचं भिक्षापात्र दिलं होतं आणि भिक्षापात्र उलट करून सांगितलं होतं अशा पद्धतीने या ठिकाणी स्तूप तयार करा. तो जगात नंबर 1चा राहील. या ठिकाणी केसरी स्तूप भगवान बुद्धाचा साक्षात्कार या स्तूपामध्ये भिक्षापात्र ठेवलेलं आहे. तर दुसरी गोष्ट
त्यांच्या तोंडून शेवटचा शब्द निघाला. राजे महाराजा लोकांना सांगितलं, समय प्रकाशित बना, अत्तदीप भव. अत्तदीप भव म्हणजे तुम्ही ज्ञान घ्या, हुशार व्हा, प्रकाशमान बना, तरच तुम्ही या जगात टिकशाल, तरच तुम्ही पुढच्या पिढीला धम्म सांगू शकतात. धम्म म्हणजे धर्म नाही, बुद्ध म्हणजे देव नाही, बुद्ध म्हणजे कर्मकांड नाही, बुद्ध म्हणजे ज्ञानाचा सागर. धम्म म्हणजे चांगलं जीवन जगण्याचा मार्ग. या धम्मामध्ये जो बी विलीनी तो पवित्र होत असतो. आणि अशा केसरी स्तूपामध्ये या ठिकाणी भगवंताचे साक्षात पाऊल लागलेले आहे, उठलेले बसलेले आहे. आपण त्या नगरीमध्ये येऊन, या ठिकाणी येऊन आपल्या जीवनाचं सार्थक करतोय, आपल्याला त्याचं पुण्य लाभतंय. तर भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आपण विलीन आहोत. इथून गेल्याच्या नंतर कोणी कर्मकांडाच्या मागा लागायचं नाही, उपास तापास करायचे नाही. कारण भगवान बुद्ध म्हणतात, उपासी तापासी राहून शरीर क्षीण होतोय, त्याच्यामधून ज्ञान मिळत नाही. काही घेण्याची वेळ असत आणि जरा पोटात अन्नाचं कण नसेल तर ती व्यक्ती ऐकण्याच्या लायकीत राहत नाही आणि त्याचं सगळं लक्ष अन्नाकडे असतं. भटकंती, जे मन भटकत असतं. जो मनावर विजय करील तो या जगामध्ये पुन्हा जगावर विजय मिळू शकतो. मन हे चंचल आहे, मन हे हुशार आहे. शरीरातलं मन हे शरीरात थांबत नाही. आपल्या शरीरामध्ये 10 प्रकारचे मार असतात. मार ऐकले की तुम्ही कधी? ऐकले मार? मार तुम्हाला चांगले कर्म करू देत नाही, मार तुम्हाला जास्त वेळ बसू देत नाही, हातापायला मुंग्या आणतात. तुमचं मन भटकतं, तुमचं मन संसाराकडे पळतं, तुमचं मन लेख सुनाकडे पळतंय. आज माझे लेख काय करते, माझी सून काय करते. आपण इथं आलोय, आपलं मन पूर्ण इथं पाहिजे, तरच तुम्हाला त्या गोष्टीचा लाभ होऊ शकतो. तर म्हणून या भगवंताच्या नगरीमध्ये येऊन आपण दर ठिकाणी वंदन करा, इकडं तोंड करा. सगळ्या जीवनात आनंद मिळवला. आणि माझ्याकडून काही 2 शब्द वाईट वेगळं निघाला असेल त्याबद्दल मी तुमचे सगळ्याचे आभारी आहे. इथं